नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. मला लहानपणी ना घरातली आजारी व्यक्ती ही फार ग्रेट वाटायची. काय लक्ष पुरवलं जायचं त्या व्यक्तीकडे, असं वाटायचं पडू आजारी मौज हीच वाटे भारी. पण लहानपणाच्या कल्पना विलासात आणि प्रत्यक्षात किती जमीन आसमानाचा फरक आहे ना. एक आजार त्या व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला जखडून ठेवतो. आणि उपचार तर असे की रोग बरा पण हे उपचार आवरा. होमिओपॅथी चिकित्सा पद्धती मात्र एक साधी, सहज, सोपी, सुलभ आणि खिशाला परवडणारी चिकित्सा पद्धती आहे. कोणकोणत्या आजारांवर होमिओपॅथिक चिकित्सा उपलब्ध आहे आणि प्रभावी आहे याविषयीचाच आजचा आपला कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत होमिओपॅथी कन्सल्टंट डॉक्टर प्रदीप पवार. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रदीप महादेव पवार यांनी पंचगंगा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कोलकाता येथून विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. आजपर्यंत 17,000हून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी चिकित्सा केलेली आहे. लहान मुलांमधील अपंगत्व आणि असाध्य हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस यांवर इलाज करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज जेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तेव्हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आपल्याला ईमेलद्वारे राजेश यांनी प्रश्न विचारला. तो पण प्रश्न पहिला आपण घेऊया. राजेश राणे हे प्रश्न विचारतात मुंबईवरून की त्यांना जन्मापासून डावा पाय छोटा आहे आणि त्याला ट्रीटमेंट हवी आहे आणि प्लस मधुमेह सुद्धा आहे. काय सांगाल त्यांना? फारच चांगला प्रश्न राजेश राणे यांनी विचारलेला आहे. अपंगत्व ही सध्याची नेत्याची बाब आपण बघतोय. समाजात आज लोकांना फार अपंगत्वाशी झुंजावं लागतंय. अपंगत्व घेऊन जन्मभर दुःखात दिवस काढावे लागतात. तर अपंगत्वासाठी अत्यंत महत्त्वाची अशी औषधं निसर्गाच्या गुणतम ज्ञानाचा उलगडा करून डॉक्टर सॅम्युअल हनीमन या महामानवानं त्यासाठी फारच चांगल्या पद्धतीची औषधं निर्माण केलेली आहेत. आणि जे काय अपंगत्व आज समाजात आपण बघतोय की कुणाचे पाय वाकडे आहेत. आता ह्या पेशंटच्या बाबतीत म्हटलं तरी एक पाय थोडासा शॉर्ट आहे, दुसरा लांब आहे. तर असं बऱ्याच जणांना छातीचे पण असं कायपोसिस असते, स्कोलिस असते, छातीला बाक असतो, कोबड असतं किंवा हात असे थोडेसे वाकडे असतात. असं अपंगत्वाचे बरेच प्रकार असे शरीरामध्ये आपण बघतो. त्यामध्ये अंधत्व आहे, बरेचसे असे आजार आहेत. तर अपंगत्व कोणतेही असू द्या, तुम्हाला जन्मभर त्या आजारांचं ओझं वाहून न्यायची गरज नाही. होमिओपॅथी तुमच्यासाठी फार चांगल्या पद्धतीने काम करते, ह्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. निश्चितच. त्यांचा मधुमेहाविषयी प्रश्न होता, तो आपण पुढे त्यांना घेणारच आहोत. सर, मला प्रथम सांगा, होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय आहे, काय चिकित्सा पद्धती आहे आणि त्याचा कार्यकारण भाव कसा आहे? नागपूर येथून प्रतीक यांचा प्रश्न होता की त्यांच्या आईला डायबिटीस आहे आणि फ्लक्च्युएशन्स होत आहेत. काय सांगाल सर? आताच आपण स्लाइड्स सुद्धा बघितले, व्हिडिओ सुद्धा बघितले की होमिओपॅथीनं कशा पद्धतीनं कायमचं डायबिटीस बरं होऊ शकतो. पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची मी नमूद करू इच्छितो की व्यायाम सुद्धा त्याबद्दल बरोबर करणं महत्त्वाचं आहे. कारण मेडिसिन प्लस व्यायाम दोन्ही जर असेल तर ते कायमचं भरू शकतं. व्हेअर देर इज अ लाईट डार्कनेस कॅनॉट बी प्रिवेल. व्हेअर देर इज अ अटेन्शन टुवर्ड्स द बॉडी देअर विल बी नो डिसीज. तसंच ज्याचं शरीराकडे लक्ष आहे, जो व्यायाम करू शकतो, त्याला आरोग्याबद्दल काळजी करायचं काही कारणच नाही. तर तुमच्या आईला तुम्ही घेऊन या आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. मुळापासून औषध प्लस व्यायाम दोन्ही मिळून आजार कायमचा बरा होऊ शकतो. निश्चितच सर. आणि अनेक वेळेला डायबिटीसच्या बरोबर आपल्याला मगाशी सुद्धा प्रश्न होता की वारंवार सर्दी खोकला होणं, म्हणजे जे श्वसनाचे विकार आहेत, ब्रॉन्कियल अस्थमा आहे किंवा इतरही श्वसनाचे सीओपीडी सारखे रिलेटेड आजार आहेत, तर ह्यांच्यावर होमिओपॅथिक चिकित्सा आपण करू शकतो का आणि त्याचे कसे रिझल्ट्स येतात? आज फारच सुंदर रिझल्ट्स आहेत. श्वसनाचे जेवढे आजार आहेत त्याच्यामध्ये ॲलर्जीचा, वारंवार सर्दीचा त्रास होणं, ॲलर्जिक ब्रॉन्कियल अस्थमा आहे, हवा बदलली की छाती सुईसुई करते, नंतर पल्मनरी हायपरटेन्शन आहे, नंतर सीओपीडी आहे, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. तर श्वसनाचे जे काही जेवढे आजार आहेत सर्व होमिओपॅथीमध्ये चांगल्या पद्धतीने मुळापासून आणि कायमचे बरे होऊ शकतात. काय प्रॉब्लेम? आपल्याला पुण्यावरूनच फोन आलेला आहे. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅडम, माझ्या मिसेसला थायरॉइडचा त्रास आहे 1 वर्षापासून आणि आता तिला जरा ह्याचा त्रास चालू झालाय, संधिवाताचा, गुडघे वगैरे दुखणं.
गुडघे वगैरे दुखणे 2 महिने झाले. हा, त्याच्या लक्षात आलं. हा, त्यांना ते गुडघेदुखीचा त्रास आहे, हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे. तर हे जे एंडोक्राईन रिलेटेड सिस्टीमचे आजार रिलेटेड जे आहेत, हायपोथायरॉइडिझम वगैरे, तर ह्याचं कायमचे आयुष्यभर ट्रीटमेंट घेत बसण्यापेक्षा होमिओपॅथी जर घेतले ट्रीटमेंट तर कायमचं बरं होऊ शकते. मुळातच आपण जे कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट देतो, आमच्याकडे असे वेगवेगळे असे 1500 ते 2000 मेडिसिन्स आहेत. त्याच्यामध्ये प्रकृतीनुसार पेशंटच्या शरीराचा पूर्ण अभ्यास करून त्याला उन्हाळा बरं वाटतोय का थंडी, नंतर त्याचं अनुवंशिकता कशी आहे, असं बऱ्याचशा गोष्टींचा लक्षणांचा अभ्यास करून आम्ही सिमिलस करंटर या तत्वानं जे औषध सिलेक्ट करतो त्याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणतो. तर त्यासाठी पेशंटचा पूर्ण स्टडी करायला थोडासा वेळ लागतो आणि मुळातनं हा आजार बरा होऊ शकतो. काही प्रॉब्लेम. सर, आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की होमिओपॅथी चिकित्सामध्ये पद्धतीमध्ये तुम्ही लक्षणानुरूप चिकित्सा करता, होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीने फक्त पण लक्षण नाही तर भावनिक सुद्धा आपण त्याच्यामध्ये भावनिक इमोशन्स आहेत किंवा मानसिकता आहे ती पण आपण घेतो. तर जी व्यसनाधीनता वाढलेली आहे आज समाजामध्ये, धूम्रपान आहे, मद्यपान आहे, तर ह्याच्यावर म्हणजे ह्या व्यसनमुक्तीसाठी काही होमिओपॅथिक ट्रीटमेंट लाभदायक ठरू शकते का? निश्चितच. परवाच व्यसनमुक्ती निषेध दिन साजरा झाला जागतिक लेवलवरती. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रामुख्याने नमूद केले की व्यसनाला जो कल वाढलेला आहे लोकांचा, ते ज्या टॉक्सिन्समुळे ही माणसाला तंबाखू खाण्याची इच्छा होते, दारू पिण्याची इच्छा होते, ते टॉक्सिन्सकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे. म्हणजे एखादा माणूस दारू पितो तर समाज काय म्हणतोय की अरे हा माणूस बाद आहे, हा दारू पितो, पण ऍक्च्युली तसं नाही. त्या माणसांच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स आहेत, त्याच्यामुळे ती व्यक्ती तिकडे आकर्षित होते. ते टॉक्सिन्सच जर होमिओपॅथीने काढली आणि ठराविक पद्धतीचे व्यायाम शिकवले तर माणसाच्या मनात परत कधीच इच्छा होणार नाही. आणि तुम्ही जो उल्लेख केला तंबाखू, गुटखा, मावा, तर नुसते एवढेच ॲडिक्शन्स नाहीत. हल्ली आता इंटरनेटचं ॲडिक्शन वाढत चाललंय लोकांमध्ये. लहान मुलं गेम खेळताना दिसायला लागलेत आणि रात्रंदिवस त्या गेममध्ये ते एक नशा चढल्यासारखं झालं लोकांना. तर ते सुद्धा आपल्याला विचारात घेणं महत्त्वाचं आहे. उच्च दर्जाची समाज निर्मिती जर करायची असेल तर आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं घरामध्ये आपल्याला कचरा खपत नाही त्या पद्धतीने मी म्हणतो की शरीरात तर तुम्ही आजार कशाला ठेवता. ठीक आहे, तर कुठलाही आजार असू देत त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि ते आणि मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा होमिओपॅथीचा कल असतो आणि होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती ही मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. ऋषिकेश प्रश्न विचारतायत अमरावतीवरून. नमस्कार. नमस्कार सर, मला व्हेरिकोजचा त्रास आहे, तो होमिओपॅथीमुळे कमी होऊ शकतो का? होतो निश्चितच. कारण व्हेरिकोज वेन्सचा जो हा विषय आहे ना सर, हा थोडासा शस्त्रक्रियेकडे जाणारा विषय आहे आणि होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती मुख्यतः औषधशास्त्र आहे. तर त्यामुळे संभ्रम पण निर्माण होत असतो. काय सांगाल त्यांना सर? एक बार मुरझावा फूल बाद में नहीं खिलता, म्हणजे एकदा हे झालेलं फुल परत उमलत नाही. त्या पद्धतीनेच मी म्हणेन की सर्जरी करण्यापेक्षा जर औषधानंच जर बरेच आजार बरे होत असतील तर सर्जरीची शस्त्रक्रियेची गरज का लागावी. त्या पद्धतीनं व्हेरिकोज व्हेन्स जो आहे, नंतर टॉन्सिलचे आजार आहेत, अपेंडिक्स आहे, नाकात वाढलेलं मांस आहे, फिस्चुला आहे, असे बरेचसे जे आजार आहेत त्याच्यामध्ये जर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर सर्जरीपासून, म्हणजे आता बरेच नी रिप्लेसमेंट पण सध्या लोक करत आहेत, तर नी रिप्लेसमेंटपासून कितीतरी लोकांना वाचवण्यात आलेलं आहे होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं. तर व्हेरिकोज व्हेन्स आणि इतरही आजार हे औषधानं बरे होतात. निश्चित. सर, आपण जेव्हा म्हणतो की विविध प्रकारचे आपल्या सिस्टीम्स आहेत, तर ह्याच्यात सर्वात महत्वाची सिस्टीम म्हणजे आपली नर्वस सिस्टीम, म्हणजे आपला मेंदू. कारण मेंदू कार्यक्षम असेल तर सगळं आपण जग निभावून देऊ शकतो. पण मेंदूचे अनेक आजार आहेत जे आपल्याला पूर्णतः हतबल करत असतात. तर ह्यांच्यावर आपण होमिओपॅथिक, कारण अनेक वेळेला काय असतं की मेंदूच्या आजारांनी व्यक्ती अंथरुणाला खिळलेला असतो, त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटल ऍडमिशन्स बऱ्याच वेळेला कराव्या लागतात. तर ह्यांच्यामध्ये होमिओपॅथी आपण करू शकतो का? हो, निश्चितच. आता डोक्याचे त्रास वाढलेले लोक म्हणतात की डॉक्टर डोक्याची कटकट एवढे पहिले बंद करा, म्हणजे त्याला आपण मायग्रेन म्हणतोय, हेडेक, सारखं डोकं दुखणे. आणि बाकीचे जे मेंदूचे आजार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण अर्धांगवायू म्हणतो, पॅरालिसिस, नंतर पार्किन्सन्स डिसीज आहे, हेमिप्लेजिया आहे, तर असे मेंदूचे सर्वच आजार, ब्रेन ट्युमर्स आहेत, ह्याच्यामध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट अत्यंत लाभदायक आहे. तर हे सर्व आजार आपण होमिओपॅथीनं कायमचे बरे करू शकतो. सो याचबरोबर अनेक मानसिक आजार आहे, म्हणजे भीती वाटणे किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स असतात. पटकन व्यक्तीला सांगता येत नाही कारण तो तसा आजारी दिसत नाही आणि त्यामुळे निश्चित इलाज पण नीट केला जात नाही किंवा इतर व्यक्ती किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती सुद्धा त्याच्याकडे नीट लक्ष पुरवत नाही. तर ह्यांवर होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का? आहे, निश्चितच. जे तुम्ही आता ओसीडी म्हटला
तर ते मानसिक आजार जे आहेत ते सर्वच होमिओपॅथीनं म्हणजे ज्या टॉक्सिन्समुळे हे मानसिक आजार होतात ते टॉक्सिन्सच काढल्यानंतर माणसाचं जे वेगवेगळे अशा पद्धतीचे मनोरुग्णता आहे, सर्वच मनोरुग्ण पेशंट हे नॉर्मल लाईफ जगू शकतात, त्यांचे विचार नॉर्मल होऊ शकतात, रॅशनल वे ऑफ थिंकिंग त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये सिझोफ्रेनिया पण आता सध्या वाढत चाललेला आहे आणि बाकीचे पण मानसिक आजार आहेत ते सुद्धा होमिओपॅथीने कव्हर होतात. आणि याचबरोबर कन्व्हर्जन्सचा प्रकार असतो, फिट्स येण्याचा लहान मुलांमध्ये सुद्धा असतो, मोठ्या माणसांमध्ये सुद्धा असतो, ब्रेन ट्यूमर सारखे आजार असतात, ह्यांवर आपण देतो का चिकित्सा? हो, लहान मुलांमध्ये तर कन्व्हर्जन्स फार कॉमनच आहेत. तर त्या बऱ्याच वेळेस फिब्राईल कन्व्हर्जन्स सुद्धा येतात, तर ते सुद्धा होमिओपॅथी त्यामध्ये आनुवंशिकतेचा भाग सुद्धा मोठा असतो. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट, कॉन्स्टिट्युशनल थेरपी, अँटीमायझमॅटिक ट्रीटमेंट देऊन हे कव्हर करू शकतो आपण. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूरवरून प्रश्न विचारतायत बाजीरावजी. नमस्कार. नमस्कार. बोला. सर, मला ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस म्हणजे हवामानानुसार असा हे प्रॉब्लेम आहे. होते. हा. आणि ते असं हवामान बदललं की सर्दी, धूळ, म्हणजे असं शिंका येणं, असा घशात चवकवणे, हो असा प्रॉब्लेम आहे. हा, तर ते आता सध्या तुम्ही जे बोलता म्हणलं की हवामानामुळे मला शंका येतात, तर हा एक नाण्याची एक बाजू झाली. कारण हवामान जे बदलले ते सर्वांसाठीच बदलले आणि जगातल्या इतरांना शंका, सर्दी, खोकला आणि ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस होत नाही हवामान बदलल्यानंतर, मग तुम्हालाच का होते? कारण तुमच्यामध्ये ते टॉक्सिन्स आहेत जे आनुवंशिकतेनं तुमच्या शरीरामध्ये आलेले आहेत आणि ती टॉक्सिन्स जर काढली तरी इतर जसे लोक निवांत हसत खेळत पावसाळा व्यतीत करतात, तर त्या पद्धतीने तुम्हीही पावसात भिजू शकता. इतका कॉन्फिडन्स आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटने येऊ शकतो. आपण मगाशी शस्त्रक्रियेचा उल्लेख केला. अनेक वेळेला असे पेशंट्स की जे पडले आहेत किंवा त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, मणक्याला मार लागलेला असतो, तर अशा वेळेस काय होतं की थोडंसं शस्त्रक्रियेकडे कल जातो. पण वारंवार शस्त्रक्रिया करणं तर एक तर शक्य नसतं, पण वारंवार आजारी पडणं, पेन्स होणं, तर मणक्यांचे विशेष करून आजार असतात, सायटिका आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोलिसिस आहे, ह्यामध्ये काय आपण देऊ शकतो? हा, हे कसं होतं की बऱ्याच वेळेस लोक म्हणत असतात की मी मणक्यावरती पडलेलो आहे, त्यामुळे मणका दुखतोय, किंवा हात माझा जोरात काहीतरी दगड मारताना सलकला, किंवा असं गुडघ्यावरती मी पडलो ऍक्सिडेंट झाल्यानंतर तेव्हापासून गुडघा दुखतोय. पण मी तुम्हाला म्हणेन की लेटेस्ट अंडरस्टँड द लॉज ऑफ नेचर. म्हणजे कसं आहे की कोणतीही गोष्ट, कोणताही ट्रॉमा असू द्या, मुक्कामार असू द्या, तो रिजनरेट झाला पाहिजे, तो परत पूर्ववत तो अवयव, तो सांधा नॉर्मल काम करायला पाहिजे. पण शरीरातले टॉक्सिन्स हे होऊ देत नाहीत आणि हे टॉक्सिन्स होमिओपॅथीने काढल्यामुळं जे काही लोक आज मणक्यावर पडलेले आहेत, पायातनं ताकद गेलेले आहे, संडास लघवी जागावर आहे, पाय अजिबात हालत नाहीत, किंवा इतरही मणक्याचे जे आजार आहेत सर्व होमिओपॅथीने कव्हर होतात. तर असे जे मुक्कामार लागलेले पेशंट आहेत त्यांना होमिओपॅथी फार लाभदायक आहे. आपल्याला लक्ष्मी प्रश्न विचारतायत लातूरवरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. बोला. मी लातूरून लक्ष्मी वल्लावर बोलते. बोला. माझ्या मुलाला केस ते गळत आहेत आणि थायरॉइड आहे म्हणून सांगितले तिथं जवळच. त्यासाठी उपचार काय आहेत? निश्चितच लहान मुलांमध्ये सुद्धा थायरॉइडचं प्रमाण आहे, त्यामध्ये हायपरथायरॉइडिझम आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, दोन्हीही ते कव्हर करू शकतो. आणि केस गळतात ते सुद्धा कव्हर करू शकतो. त्याच्याबद्दल आताच आपण सविस्तर चर्चा केली एंडोक्राइन रिलेटेड आजारांमध्ये, तर ते बरे होतात होमिओपॅथिक. पण त्यांनी एक अतिशय माझ्या जिव्हाळ्याचा विषय काढलाय, कारण सर्व स्त्रियांना केस गळणं हे जो प्रकार असतो ना अतिशय त्रासदायक असतो. म्हणजे इतर कोणताही आजार चालेल, पण म्हणजे केस गळले नाही पाहिजेत आणि केस अकाली पिकले सुद्धा नाही पाहिजेत. ह्यांच्यावर होमिओपॅथी काही मदत करते का? आहे, निश्चितच मदत करते. पण थोडंसं होमिओपॅथीनं थोडंसं केसांच्या बाबतीत जरा लेट ट्रीटमेंट होते, कारण पहिल्यांदा आम्हाला ते शरीरातले टॉक्सिन्स काढावं लागतात आणि नंतर केसांच्या बाबतीत रिझल्ट्स येतात. त्यामुळे ही एक आशादायक गोष्ट आहे की ट्रीटमेंट देर से सही, पण जर ट्रीटमेंट असेल तर निश्चितच देर से लेकिन दुरुस्त आहे. आपण चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. आम्ही हे गेलो आणि हे आलो. होमिओपॅथिक उपचार अनेक चिकित्सा पद्धतींमधील एक अतिशय प्रभावी चिकित्सा पद्धती आहे. डोळ्यांच्या आजारांवर होमिओपॅथी आपण देऊ शकतो का? काय सांगाल सर? निश्चितच फार सुंदर प्रश्न आहे, कारण लहान मुलांमध्ये चष्म्याचं प्रमाण वाढत चाललंय. आपण बघतोयच आज, मग ते टीव्हीमुळे आहे, आनुवंशिकतेमुळे आहे, बऱ्याचशा गोष्टींमुळे आहे, हे आपल्याला मान्य आहे. तर हे जे चष्म्याचा नंबर लागतो, आपण म्हणतो जवळचं बघताना त्रास होतो, फळ्यावरचं मुलांना लहान वाचता येत नाही, मुलं त्यामुळे पहिल्या रांगेत जाऊन बसायला प्रयत्न करतात. पूर्वी लोक मुलं मागं बसायची, हल्ली मुलाला पुढे जाऊन बसावं लागते. तर हे जे प्रॉब्लेम आहेत मिटतात. होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं हे डोळ्यांचा प्रॉब्लेम मिटून त्यांना व्यवस्थित त्यांचं जे रिफ्रॅक्टरी एरिया आहे ते कव्हर होतं. तानाजी यांचा प्रश्न आहे कोल्हापूरवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला.
हो, गगन मॅडम, तानाजी महाराज बोलतोय. बोला बोला. सर आपले लहान जरा काय झालं, कानाच्या पाठीमागे लहान मुलगा आहे आमचा, हा एक 10वीला आहे. त्या कानाच्या पाठीमागे चरबीच्या गाठी. हा 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 लक्षात आलं. लायपोमाज म्हणायचं त्याला, चरबीच्या गाठी. तर ज्या अंगावरती ज्या लायपोमाज आहेत, ज्या त्वचेवरती उठतात चरबीच्या गाठी, तर ह्या टॉक्सिन्समुळे होतात. ते टॉक्सिन्स काढले की चरबीच्या गाठी पूर्ण निघून जातात, काही प्रॉब्लेम नाही. आणि याच अनुषंगाने कान नाक घसाची व्याधी काय सांगाल? कानाचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये बरं ऐकायला कमी येणं तरी आहेत सध्या, मूकबधिरता. तर बऱ्याचशा लहान मुलांना याचा आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं फायदा झालेला आहे. मुलं आज ऐकायला लागले, मुलांना बोलायला लागले, जी फारच मोठी आनंदाची बाब आहे. 21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं जे आपण इंडिपेंडन्स आज साजरं करतोय, तर आजारांपासून स्वातंत्र्य हा एक इंडिपेंडन्स आपण एक दुसरा अर्थ घेऊ की आजारांच्या गुलामगिरीत आज जो मानवी समाज अडकलेला आहे, नाराज झालेला आहे, तर ह्याच्यासाठी होमिओपॅथी आनंदाची गोष्ट घेऊन आलेली आहे की कानाचे प्रॉब्लेम असो, डोळ्याचे असो, कान नाक घसा, सर्वच शरीरातले सर्वच आजार होमिओपॅथिकनं कायमचे बरे होऊ शकतात. निश्चितच फारच छान. तुम्ही आज 17वा आपण स्वतंत्रता दिवस जेव्हा आपण साजरा करणार आहोत, तेव्हा 70 वर्षांपूर्वीची भारतातील वैद्यकीय परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्या संकल्पना बदलण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मगाशी आपण चर्चा केली, एक शस्त्रक्रियेची गरज जिथे जिथे लागते तिथं औषधानं ते बरं होऊ शकतं. आणि बाकीच्या संकल्पना म्हणजे थोडंसं सर्वांनीच, डॉक्टर लोकांनी थोडंसं व्यायामाकडे पण पेशंटला सल्ला दिला पाहिजे की तुम्ही व्यायाम करा. आणि बहुतांश डॉक्टर देतात सुद्धा सल्ला, त्याबद्दल काय नाही. पण ह्या संकल्पना म्हणजे काय की थोडंसं व्यायाम करत असताना सुद्धा मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं, योगा करणं. तर आपण ह्याच्यामध्ये आता एक थोडेसे स्लाइड्स घेऊया सुरुवातीला, की ज्याच्यामध्ये आपण बघूया की कशा पद्धतीनं हे गार्डनिंग आहे, झाडं लावणं वगैरे. म्हणजे काम म्हणजे व्यायाम नाही, मला पहिलं सांगायचं आहे. कारण शेतात काम करताना माणसाला वाटतं की मी व्यायाम करतोय, पण तिथं डोक्यात पीक पाणी पैशाचे विचार असते, शरीराचं नसते. तर गार्डनिंग करा तुम्ही रोज 1 तासभर, तर त्यामध्ये वेळ द्या. दुसरी गोष्ट, रोज सहकुटुंब सहपरिवार सर्वजण सकाळी उठून फिरायला जावा. त्यासाठी सुरुवातीला 9ला झोपायला शिका, म्हणजे सकाळी लवकर उठून फिरायला जाता येईल. नाहीतर त्यासाठी टीव्ही बंद करा, महत्वाचं. तिसरी गोष्ट, हे जे मोबाईलमध्ये वेळ वाढत चाललंय मुलांचं गेम्सचं, तर ते पण कमी करणं महत्वाचं आहे. आपल्याला प्रश्न आलेला आहे, पालघरून प्रश्न विचारतायत गणेश. नमस्कार गणेश भाऊ. हॅलो. विचारा. हॅलो. मला टिनिटस हा आजार कशामुळे होतो आणि त्याच्यावर आपल्या होमिओपॅथीमध्ये काही प्रभावी उपाययोजना आहे का, आणि ती किती दिवस घ्यावी लागते? दरम्यान मी सध्या घेतोय, पण तिचा प्रभाव कधीपासून चालू होतो ते, म्हणजे साधारण त्याला किती वेळ द्यावा लागतो, त्याबद्दल काय सांगू शकाल का सर? टिनिटस कानाचा. येस येस येस. तर टिनिटस असो, ओटायटिस मेडिया असो, कानाचे सर्वच आजार होमिओपॅथीकडनं बरे होतात. तर तुमचा जो टिनिटस आहे, कानात तुम्हाला जे घुई आवाज येतं, तर ते ज्या टॉक्सिन्समुळे होतात ते टॉक्सिन्स काढून तुम्हाला कायमस्वरूपी टिनिटस पासून मुक्ती देता येते, काहीच प्रॉब्लेम नाही. सर, आणि आपण जेव्हा म्हणतो की कुठचीही चिकित्सा पद्धती त्याचा बेस खूप स्ट्रॉंग असतो, पण सतत नवीन नवीन संशोधन त्या क्षेत्रामध्ये होणं गरजेचं असतं. त्यामुळे अनेक नवीन गोष्टी समाजासमोर बाहेर येते. सर, तुमचं सध्या नवीन संशोधन कोणतं चालू आहे? संशोधन आता सध्या तर आमचे जे महामानव डॉक्टर सॅम्युअल हनीमान यांनी तर निसर्गातलं गुणतम ज्ञान काढलेलंच आहे शोधून. तर माझं जे संशोधन चालू आहे ते प्राणशक्ती वाढवून कशा पद्धतीनं आपल्याला आजारांपासून मुक्ती मिळवता येते, तर त्याचा आपण आता इथे उल्लेख करतच होतो की हे जे स्लाइड्स आपण आता बघतोय सध्या, तर हे लहान मुलांमध्ये जे गेम्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. लोक कामामध्ये स्वतःला गुंतवून घेत आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नंतर हे स्मोकिंग पण आहे, व्यसनाधीनता. तर ह्याच्यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर होमिओपॅथिक औषधासोबत आणि हे जे आपण जे आता फास्ट फूडचे घेतोय, चॉकलेट्स आहेत, बिस्किट आहेत, तर ह्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर आहार चांगला पाहिजे, रोजच्या रोज व्यायाम पाहिजे. व्यायामामध्ये प्रभावीपणे सूर्यनमस्कार चांगले आहेत, अनुलोम विलोम प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, नामस्मरण आहे. तर ह्या सगळ्यांचा उल्लेख हे करत असताना मला असं म्हणायचं की आरोग्य, हेल्थ इज रिअल वेल्थ, ही संकल्पना मनात ठेवून रोज प्रत्येकानं व्यायाम. मला परवा तर एक पेशंट म्हटलं की डॉक्टर व्यायामाची काय गरज, आता मी तर व्यवस्थित आहे, तंदुरुस्त आहे. तर मी म्हटलं की मुलगा बिघडल्यानंतर आपल्याला संस्कार नाहीत करायचे, आपल्याला अगोदरच संस्कार करत राहिलं पाहिजे. बिल्डिंग पहिलंच मजबूत बांधली पाहिजे जेणेकरून उद्या ती पडणार नाही. तर सर, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या न्यायानं जर बघितलं तर आजारीच पडू नये. मी तर म्हणतो की तुम्ही स्वावलंबी बना, की ज्या पद्धतीनं आपण एखाद्याला म्हणतो की अरे कशाला सारखं बाहेरचं
आता घरी बनवून खावा, त्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणेल की अरे कशाला सारखं डॉक्टर औषध गोळ्या तुम्ही व्यायाम करा, तुम्हाला उभ्या आयुष्यात कधी दवाखान्यात जायची गरज पडणार नाही. तर व्यायामाची सवय सर्वांनी मुरवून घ्यावी शरीरामध्ये, असं माझी एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे. निश्चितच अतिशय प्रेरणादायी असं हे विधान आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आहे सर, वैशाली प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा माझा गुडघा आहे ना, गुडघ्याच्या मागच्या बाजूचे पाय जवळ येत नाहीत माझे, आणि मला डायबेटीस आहे. 3 वर्षापूर्वीपासून हा त्रास सुरू झालाय, आणि मला शुगर पण आहे. पण शुगर मध्ये होमिओपॅथिक औषध घेतलं तर चालतं का, आणि गुडघे जवळ येतील का माझे? येतात. तर तुम्हाला आता हे गुडघ्यांमध्ये जे गॅप पडलेला आहे, 2 गुडघ्यांमध्ये मोठी फट पडून असं त्याला डिफॉर्मिटी निर्माण झालेलं आहे गुडघ्यांमध्ये, तर त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. वयोमानानुसार कॅल्शियमचं प्रमाण गुडघ्यातलं कमी होणं, तर हा प्रॉब्लेम निश्चितपणानं बऱ्याच पेशंटच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं गुडघ्यातली जी फट आहे ती कमी आलेली आहे. आणि डायबिटीस बद्दल तर आपण आता चर्चा केलेलीच आहे, तर त्यामुळे दोन्हीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, काही प्रॉब्लेम. निश्चितच होमिओपॅथिक औषधं सुरू असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयीचा आजचा आपला आरोग्य सल्ला आहे. आजचा आपला आरोग्य सल्ला काय आहे तर पाहूया. तोंड येणे व पित्त यासाठी आठवडाभर औषधं न घेता घरगुती उपाय करावेत. करट म्हणजे बॉइल्स उठल्यास ते पिकून फुटून द्यावेत. काखेतील चामखीळ कापू नयेत. अति साखर, अति मीठ आणि अति तेलकट पदार्थांचा वापर टाळावा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सने आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030, ईमेल hellodoctor@ddkmumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. होमिओपॅथी चिकित्सा पद्धती सुरू असताना आपल्याला ऍडमिट व्हावं लागेल का, हा मनात नेहमीच प्रश्न येतो. काय सांगाल सर? नाही, ऍडमिट राहावं लागत नाही. फक्त सकाळी 10ला येणं, संध्याकाळी 6 पर्यंत आम्हाला तुमची पूर्ण केस टेकिंग घ्यावी लागते, माहिती घ्यावी लागते. तर त्यामुळे ऍडमिट व्हायची काही गरज नाही. आणि सर, जेव्हा आपण म्हणतो की औषधं घ्यावी लागतात तर त्याचा काळ काय असतो, म्हणजे किती महिने आपल्याला औषधं घ्यावी लागतात? ही सर्वसाधारणपणे तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता मुरलेले म्हणजे असाध्य आजार घेऊन, त्यामुळे वेळ हा लागणार साहजिकच आहे. 1.5 वर्षाच्या आसपास वेळ लागतो, 1.5-2 वर्ष. तर तेवढा वेळ तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची मानसिक तयारी पाहिजे. बरोबर सर. आणि ह्याचबरोबर आता आपण इतकं छान तुम्ही व्यायामाविषयी वगैरे माहिती दिली, तर रोग प्रतिकार शक्ती जी असते ती प्रत्येक माणसाची वाढवणं गरजेचं असतं. पण अनेक वेळेला आपल्या लहान मुलं दिसतात, वारंवार सर्दी खोकल्याने आजारी असतात, किंवा कधी कधी उंची वाढत नाही, बुद्धीची वाढ होत नाही, चिडचिडेपणा करत असतात. तर ह्या सर्व मुलांसाठी काही आपण होमिओपॅथिक, कारण त्यांना होमिओपॅथिक औषधं खूप आवडतात सर, आणि छान घेतात सुद्धा मुलं औषधं. हो. कसं झालं की पूर्वीच्या काळी आई वडील एवढं कामात गुंतलेले असायचे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत की मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. आणि हल्ली अशी कंडिशन झाली की आई वडील एवढं रात्रंदिवस मुलांच्या समेत आहेत, पण मुलंच इतकी चिडचिडपणा करतात की ती नको वाटतंय. आता मुलंच आई वडील झाल्यासारखं उलटं काम झालंय. तर ह्या चिडचिडपणासाठी होमिओपॅथीमध्ये फार चांगली ट्रीटमेंट आहे. ते आपण आता चर्चा केलीच. उंची वाढणं, मुलांची जाडी जास्त असणं, नंतर मुलांमध्ये गेम ॲडिक्शन, नंतर पोलिओचे आजार जे आता आपण म्हणतो मुलांमध्ये अपंगत्व आहे, तर त्याच्यावर आपण चर्चा केलेलीच आहे. तर मुलांचे सर्व आजार, अंथरुणात लघवी करणे, नंतर मुलांचे वारंवार कान फुटणे, टॉन्सिल्स फुगणे, नंतर बाकीचे पण आजारांचा आपण उल्लेख केला. डाऊन सिंड्रोम आहे, मायस्थेनिया ग्रेव्हिस आहे, ऑटिझम आहे. तर मुलांच्या बाबतीत कुठलाही आजार असू द्या, मुलांमधलं अपंगत्व असू द्या, सर्वच होमिओपॅथीनं लाभदायक आहे. अनेक आजारांवर आता तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे उपलब्ध, आणि अतिशय सुलभतेने उपलब्ध आहे, याविषयी चर्चा केली. पण अनेक असे प्रश्न आहेत, मला वाटतं दर्शकांचे सुद्धा ते विचारण्याचे राहिले असेल. तर थोडक्यात मी तुम्हाला विचारते सर, होमिओपॅथिकने अक्यूट आणि क्रोनिक दोन्ही प्रकारचे आजार बरे होऊ शकतात का? होऊ शकतात. कॅन्सर सारखे सुद्धा आजार बरे होतात, वंध्यत्व सारखे सुद्धा बरे होतात, आणि ॲक्यूट सुद्धा बरे होतात. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना होमिओपॅथी उपचार लाभदायक ठरू शकतात का? खास करून होमिओपॅथी तर त्यासाठीच आहे, अंथरुणात खिळून राहावं आणि हिंडतं फिरतं माणूस राहावं. होमिओपॅथिक उपचार कन्व्हल्जन्स किंवा एपिलेप्सीवर प्रभावी आहेत का? निश्चितच कन्व्हल्जन्स कायमचे बरे होऊ शकतात. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती ही होमिओपॅथीने वाढू शकते का? निश्चितच वाढते. अनुवंशिक टॉक्सिन्स काढायचे आणि वाढते. काय प्रॉब्लेम? सांधेदुखी आणि आमवाताच्या रुग्णांना होमिओपॅथिक उपचार लाभदायक
आहेत का? निश्चित निश्चित. आमुवात होमिओपॅथीनं पूर्णतः बरा होतो, संधिवात सुद्धा बरा होतो. निश्चितच सर, आपण इतक्या सर्व आजारांवर आता आपल्याला माहिती दिली आहे, दर्शकांना निश्चितच लाभ झाला असेल, तर जाता जाता काय संदेश द्याल? मी असा संदेश देईन की वंध्यत्व सुद्धा आज आपण बघतोय की वंध्यत्वामध्ये स्त्री पुरुषांचे बरेच प्रॉब्लेम आहेत. बऱ्याच जणांना पेनाइल शॉर्टनिंग आहे, लेडीजमध्ये सुद्धा पीसीओडी आहे. तर वंध्यत्व तुमचं कुठलंही कारण असू द्या, युट्राइन डिफॉर्मिटीज आहेत, तर पुरुषांमध्ये ऑलिगोस्पर्मिया आहे, तर ते सुद्धा बरं होऊ शकतंय. आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं की वारंवार मोठे आजार, छोटे छोटे जे आजार आहेत, सर्दी ताप खोकला आहे, पित्त आहे, जांघेतील गजकर्ण आहे, अंगातले गांधे आहेत, तर ह्याला तुम्ही सारखं ट्रीटमेंट घेऊ नका. संडास उलटीतनं, सर्दी ताप खोकल्यातनं विष बाहेर पडते, थोडंसं एक 4-5 दिवस घरगुती उपाय करा, आणि मोठ्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. वारंवार ट्रीटमेंट घेऊ नका. होमिओपॅथी चिकित्सेचं तत्वज्ञानाचं असं आहे की फक्त शारीरिक नाही तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक इमोशन्स जे आहेत त्यांच्यावर होमिओपॅथी एकत्रित लक्षणांवर उपाय करते आणि म्हणूनच ही अतिशय प्रभावकारी अशी चिकित्सा पद्धती आहे. विविध आजारांवर आपण आता होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती कशी प्रभावी ठरते याविषयी माहिती घेतली. लहान मुलांच्या आजारांपासून वृद्धांच्या आजारांपर्यंत, अक्यूट आजारांपासून क्रोनिक आजारांपर्यंत, अगदी अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांसाठी सुद्धा होमिओपॅथी प्रभावी आहे. याशिवाय शस्त्रक्रिया सुद्धा या होमिओपॅथिक उपचारांनी टळू शकते. निश्चितच ही अतिशय दिलासाजनक बाब मला वाटतं दर्शकांना मिळालेली असेल. दर्शकांनी या माहितीचा जरूर लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करते. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.